राम राम मंडळी. तर कशा आहात तुम्ही? भारी? आपण पण लय भारी. तुम्ही म्हणत असाल सकाळ सकाळी हा चाललाय कुठे? तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचंच राहिलं, आपण 4 दिवस झालं जिम चालू केली. नवीन जिम जॉईन केल्यामुळे मसल पेनचा प्रॉब्लेम चालू झाला होता आणि त्याच्यामुळे आपले 2 दिवस झाले व्लॉग देत नव्हते. सकाळी 5:30 वाजता जिममध्ये पोचलो तर कोणीच नव्हतं. मसल पेन असल्यामुळे आज आपला नॉर्मल वर्कआउटच झाला. नवीन असल्यामुळे आपल्याला जिममधलं काही माहितीच नाही आहे आणि ते सर्व आपल्याला आता माहिती करून घ्यायचं आहे. त्याचसोबत आपल्याला आपलं कामसुद्धा पाहायचं आहे. आज उपवास असल्यामुळे उपवासाचे लाडू घेतले, कारण मी शाबू खात नाही. डब्बा घेतला, वेळ पाहिली आणि निघालो कामावरती. जिम लावल्यापासून आपली सकाळ मात्र एकदम प्रसन्न मनाने सुरू होते बरं का. सकाळी नाश्ता केला नव्हता म्हणून म्हटलं कामाला जाण्याआधी नारळ पाणी तर पिऊन घ्यावं. दादांना सांगून बिना मलईचा आणि फक्त पाण्याचा नारळ त्यांच्याकडून सोलून घेतला. नारळ पाणी खूपच गोड होतं, असं वाटत होतं आपण साखरच खाल्ली. वेळेचा विचार करून फटाफट निघालो कामावरती आल्या मॅडमनी सर्वांसाठी नाश्ता आणायला सांगितला. मग ते घेऊन आलो. तेवढ्यात दुसरं काम लागलं आपल्याला. आत्ता आपल्याला जायचं होतं हॉस्पिटलला. काही महत्त्वाच्या फाईल्स साईन करून आणायच्या होत्या. फटाफट गाडी काढली आणि निघालो हॉस्पिटलला. Meanwhile, मंडळी, कामावरनं सुट्टी झालेली आहे आणि आजचा दिवस म्हणजे खूपच छान होता. रोजच्याप्रमाणे कामाचा लोडही असा जास्त नव्हता. आज कलेक्शनला जाण्याआधी आपल्याला काल घेतलेलं गिफ्ट घेऊन यायचं होतं. तुम्हाला सांगायचंच राहून गेलं, काल आपण गिफ्ट घेतलं आणि नंतर आपल्याला महत्त्वाचं काम लागलं. म्हणून आपण दादाकडे तर काही जाऊ शकलो नाही, म्हणून आपण हे गिफ्ट दुकानाचं ठेवून दिलं. आज म्हणलं कलेक्शनला जाण्याआधी दादाला गिफ्ट देऊनच टाकू. गिफ्ट घेतलं आणि निघालो दादाच्या फॅक्टरीवरती पोचलो. तेवढ्याच बागल काका म्हणले चल आपण चहा घेऊन येऊ. त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीवर निघालो चहा आणायला. चहा घेऊन आलो आणि दादांना असं गिफ्ट दिलं. तर मंडळी, कलेक्शन चालू असतानाच MSCITच्या मॅडमचा फोन आला की तुमचं सर्टिफिकेट आलेलं आहे, तुम्ही घेऊन जा. मित्रांनो, आपण मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात MSCITची परीक्षा दिली होती आणि त्याची सर्टिफिकेट आत्ता आलेलं आहे. तेच घेण्यासाठी MSCITच्या आपल्या क्लासला आलो. सर्टिफिकेट घेतलं आणि मनाला खूप भारी वाटत होतं, कारण की खूप दिवस झाले हे सर्टिफिकेट मला हवं होतं आणि ते भेटतच नव्हतं. खूप वाट पाहिल्यानंतर आज एकदाच आलेलेच आहे आपलं सर्टिफिकेट घेऊन घरी आलो. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा.